एक राजाचा दरबार भरलेला असतो. त्याच्यामधला हिरा कोणता आणि काचेचा तुकडा कोणता हे ओळखून दाखवायचं. म्हणजे अगदी मंत्री-संत्री गावातले सगळे येत असतात. पण कोणी त्याला हिरा कुठला आणि काच कुठला? कारण दोघं सारख्या आकाराचे असतात, सगळं सारखं असतं. एक दिवस एक आंधळा व्यक्ती, वयस्कर व्यक्ती असतो तो आणि ते येतात. ते म्हणे, "मला मी प्रयत्न करू का?" आता राजाने ते दवंडी पेटवली असेल. जो कोणी ओळखेल त्याला बक्षीस, मोठं बक्षीस दिलं जाईल. पण ही व्यक्ती राजा म्हणाला, "तू तर आंधळा आहे, तुला तर काही दिसत नाही, कळत नाही. तू कसं काय ओळखू शकशील?" ते म्हणाले, "मला प्रयत्न करायला काय हरकत आहे?" राजा म्हणतो, "ठीक आहे. पण हे जे दोन्ही ते मला उन्हामध्ये घेऊन जायला लागतील." तर तो राजा म्हणतो, "ठीक आहे." त्या वेळानंतर दोघं ते जे हिरा आणि काच जे असतात, तर त्याला दोघांना हात लावतो. तर एका हाताला त्याला गरम लागतं आणि एका हाताला त्याला थंड लागतं आणि थंड असतो, तो हिरा असतो आणि तो सांगतो राजाला, की हा हिरा आहे. राजाला आश्चर्य वाटतं, एवढे लोकं सगळे म्हणजे तू कसं काय ओळखलंस? ती व्यक्ती सांगते, की जो उन्हामध्ये सुद्धा थंड असतो, तो हिरा असतो आणि जो उन्हामध्ये तो तापतो, तो काच असतो. आपल्या आयुष्यात देखील असंच असतं. जो मनुष्य तापट असतो, तो असतो, तो काचेसारखा असतो आणि जो शांत नेहमी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी शांत असतो, त्याचा शांत स्वभाव असतो, रागावर तो नियंत्रण ठेवतो, तो नेहमी खरा हिरा असतो. आता तुम्हीच ठरवा, आपल्याला काचेसारखं राहायचं आहे का हिऱ्यासारखं राहायचं आहे? हे सगळं फक्त आपल्या हातात आहे. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका.